हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये एरिया ऑफ सेक्टर आणि लेंथ ऑफ आर्कचा आपण स्टडी करत होतो. एक्झरसाइज 1.2 क्वेश्चन नंबर 7पर्यंत आपण कंप्लीट केलेला आहे. 8 तुम्हाला सॉल्व करायला सांगितला होता. नाव सी द क्वेश्चन नंबर 9. द पेरीमीटर ऑफ अ सेक्टर of a circle. The perimeter of a sector of a circle. आता पेरीमीटर, पण ही पेरीमीटर कोणाची आहे? सेक्टरची. मग सेक्टर आपला कसा असतो? हे आपण एक सर्कल कन्स्ट्रक्ट केलं. सर्कलचा सेंटर ओ ने रिप्रेझेंट केला. 2 रेडियस, एक ओ ए, दुसरी ओ बी रिप्रेझेंट केली. तर ए पासून बी पर्यंतच्या पोर्शनला आपण काय म्हणतो? लेंथ ऑफ आर्क. त्यानंतर ओ ए बी ह्या कंप्लीट पोर्शनला आपण काय म्हणतो? सेक्टर. आता सेक्टरचा एरिया म्हटलं, एरिया ऑफ सेक्टर फॉर्म्युला काय आपल्याकडं? 1/2 आर स्क्वेअर थीटा, किंवा दुसरा फॉर्म्युला 1/2 RS. आर काय रिप्रेझेंट करतं? रेडियस. थीटा काय रिप्रेझेंट करतो? सेंट्रल अँगल. हा सेंट्रल अँगल कशामध्ये असतो? रेडियनमध्ये असतो. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये 1/2 RS. आर इज द रेडियस, एस इज द लेंथ ऑफ आर्क. पण आपणाला आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये काय सांगितलं आहे? पेरीमीटर ऑफ अ सेक्टर. आता पेरीमीटर म्हटलं की आपणाला पेरीमीटर ऑफ ट्रायंगल सगळ्यात अगोदर आठवते. ए बी सी. सपोज ए बी इज 10 सेंटीमीटर, बी सी इज 12 सेंटीमीटर अँड ए सी इज 15 सेंटीमीटर. मग पेरीमीटर ऑफ ट्रायंगल म्हटलं की आपल्याकडं फॉर्म्युला काय आहे? सम ऑफ ऑल साइड्स. पेरीमीटर of triangle ABC is equal to length AB plus length BC plus length AC. AB, BC आणि ACच्या व्हॅल्यूज पुटअप केल्या की आपणाला पेरीमीटर मिळते. सेम केस, सपोज देर इज अ पॅरलेलोग्राम PQRS. हाऊ मेनी साइड्स इट हॅविंग? 4 साइड. पॅरलोग्राम म्हटलं की अपोजिट साइड्स आर पॅरलल अँड कॉन्ग्रुअंट. इफ SP इज 8 देन RS इज ऑल्सो 8. इफ SR इज 12 देन PQ इज ऑल्सो 12. आणि याची पेरीमीटर म्हणजे काय असतं? लेंथ ऑफ SP प्लस PQ प्लस QR प्लस RS. हे तुम्हाला माहीत आहे. आत्ताच्या प्रॉब्लेममध्ये आपणाला पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल, सेक्टरचा पेरीमीटर दिला आहे. मग सेक्टरचा पेरीमीटर म्हटलं की पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू एक ओ ए. परत कुठे येणार आपण? ए बी. मग ए बी म्हणजे काय आहे? लेंथ ऑफ आर्क. ओ ए म्हणजे काय आहे? रेडियस. रेडियस प्लस लेंथ ऑफ आर्क आपण कशाने रिप्रेझेंट करतो? यस नाही. आणि पुन्हा बी पासून ओ कडं माघारी गेलो, दॅट इज अगेन आर. पेरीमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू आर प्लस यस प्लस आर. आता ही पेरीमीटर दिली आहे का? पण मध्येच कॉमा दिलाय आणि पुढं म्हटलंय ऑफ एरिया 25 स्क्वेअर सेंटीमीटर. मग एरिया कोणाचा दिलाय? सेक्टरचा दिलाय का सर्कलचा दिलाय? पेरीमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ अ सर्कल ऑफ एरिया. मग सर्कलचा एरिया गिव्हन आहे आपल्याला. गिव्हन एरिया ऑफ सर्कल किती सांगितलाय? 25 पाय स्क्वेअर सेंटीमीटर. एरिया ऑफ सर्कलचा फॉर्म्युला काय आपल्याकडं? पाय आर स्क्वेअर. That is 25 pi. Pi and pi gets cancelled. R square is equal to 25. Taking square root, R is equal to 5 सेंटीमीटर. व्हॅल्यू कशाची मिळाली आपल्याला? R ची व्हॅल्यू मिळाली.
दुसरी गोष्ट काय दिली आहे, पेरिमीटर ऑफ सेक्टर. ही पेरिमीटर ऑफ सेक्टर इथं सांगितली आपणाला 20 सेंटीमीटर. मग फॉर्म्युला लिहिला मी, पेरिमीटर ऑफ सेक्टर इज इक्वल टू R plus S plus again R. Perimeter is given 20 centimeter. R is calculated 5 plus S again plus 5. 5 plus 5 10. 20 is equal to 5 10 plus S. आणि हा 10 इकडं आणल्यानंतर we get S is equal to 10 सेंटीमीटर. आपणाला S ची व्हॅल्यू मिळाली, म्हणजेच काय मिळालं, लेंथ ऑफ आर्क मिळाला. काय फाइंड आउट करायला सांगितलं फायनली, फाइंड द एरिया ऑफ सेक्टर. एरिया ऑफ सेक्टरचे दोन फॉर्म्युले आहेत. एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 R स्क्वेअर थीटा आणि दुसरा फॉर्म्युला आहे 1/2 R इंटू S. आता ह्या दोन्हीपैकी सध्या आपण कोणता फॉर्म्युला यूज करणार, आर आणि थीटा. आर माहीत आहे पण थीटा माहीत नाही. दुसऱ्या फॉर्म्युल्यामध्ये आर आहे, यस आहे, म्हणजेच आपल्याला हा पहिला फॉर्म्युला यूज करायचा नाही. लिहिताना तुम्ही काय लिहायचं आहे, एरिया ऑफ सेक्टर इज इक्वल टू 1/2 आर एस. 1/2 व्हॉट इज आर, 5 अँड एस इज ऑल्सो नॉट 5, इट इज 10. दॅट इज 5 into 5 and that is equal to 25 स्क्वेअर सेंटीमीटर. मग सेक्टरचा एरिया सुद्धा किती आला, 25 स्क्वेअर सेंटीमीटर. क्वेश्चन नंबर 10. द पेरिमीटर ऑफ अ सेक्टर ऑफ सर्कल ऑफ एरिया. 25च्या ऐवजी आपणाला 64 दिला आहे स्क्वेअर सेंटीमीटर इज 56 सेंटीमीटर. मग चेंजेस काय केलेत, सर्कलचा एरिया लास्ट प्रॉब्लेममध्ये 25 होता, तो 64 दिला आहे आणि पेरिमीटर ऑफ सेक्टर जे लास्ट प्रॉब्लेममध्ये 20 होतं ते 56 सांगितलं आहे. मग बघूया आपण, एरिया ऑफ सर्कल इज इक्वल टू 64. मग या ठिकाणी 64 आला, पाय कॅन्सल झाला, 64 आला, स्क्वेअर रूट घेतलं तर तुम्हाला 8 मिळाला. पेरिमीटर ऑफ सेक्टरचा फॉर्म्युला आर प्लस एस प्लस आर, दॅट इज पेरिमीटरची व्हॅल्यू टाकली आपण 56. आर इज 8, हिअर इज ऑल्सो 8. 56 इज इक्वल टू 8 प्लस 8 16 प्लस 8. हा 16 या बाजूला आणल्यानंतर मायनस होईल, म्हणजेच एसची व्हॅल्यू किती आली तुम्हाला, 40. एरिया ऑफ सेक्टरचा हा फॉर्म्युला यूज करायचा आहे, हा फॉर्म्युला यूज करायचा नाही. 1/2 आर इंटू एस. आरची व्हॅल्यू आपण पुटअप केली 8, एसची व्हॅल्यू पुटअप केली 40. 4ने डिवाइड केलं, 4 इंटू 40 दॅट इज 160 स्क्वेअर सेंटीमीटर. दॅट इज द एरिया ऑफ सेक्टर. एक्झरसाइज 1.2 कंप्लीट झाल्यानंतर आपणाला प्रॉब्लेम सेट 1 दॅट इज मिसलेनियस एक्झरसाइज 1चा स्टडी करायचा आहे. आता क्वेश्चन नंबर फर्स्टमध्ये काय सांगितलं आहे, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन. सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन फ्रॉम गिव्हन अल्टरनेटिव्स. दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्याय शोधा. नंबर फर्स्ट 22 पाय अपॉन 15 रेडियन. मग प्रॉब्लेम बघितला, त्याचबरोबर खालचे सोल्युशन्स ॲन्सर्स जे काय ऑप्शन्स आहेत ते ऑब्झर्व केले, तर दिलेला अँगल तुमचा रेडियनमध्ये आहे आणि पर्याय कशामध्ये आहेत, डिग्रीमध्ये आहेत. म्हणजेच आपल्याला या प्रॉब्लेममध्ये रेडियनचं कन्व्हर्जन कशात करायचं आहे, डिग्रीमध्ये. मग जास्त काही एक न करता 22 पाय अपॉन 15 रेडियनचं कन्व्हर्जन डिग्रीत करण्यासाठी आपण काय करतो, दिलेल्या रेडियनला कितीने मल्टिप्लाय करतो, 180 अपॉन पाय. एवढंच करा. पाय कॅन्सल, 15 एके 15, 15 एके 15, 3 उरला, 15 दुने 30, 12 आणि 22चा प्रॉडक्ट घ्या, 12 दुने 24, 12 दुने 24 आणि 2 26.
264. ॲन्सर आपलं CETचा विचार केला तर 45 सेकंदात आलं पाहिजे. नंबर सेकंडला दिलेला अँगल कशात आहे? डिग्रीमध्ये आहे. 156 डिग्री. कितीने मल्टिप्लाय करायचं याला? π/180 ने. मग या ठिकाणी हे कन्व्हर्जन झालं, पण याला सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्हाला टेबल येणं गरजेचं आहे. मग तुम्ही कमीत कमी काय करणार? या ठिकाणी 6 आहे, या ठिकाणी 0 आहे, म्हणजे 2 ने डिवाईड करणार. 2×7 = 14, 2×8 = 16, 92 18, 0ला 0. परत 2 ने डिवाईड केलं, 2×3 = 6, 1 उरला, 92 18, पुन्हा 4 आणि 5, 39 आणि 45, म्हणजे 3चा भाग जाईल. 3×1 = 3, 3×3 = 9 आणि 15×3 = 45, 13π/15. ऑप्शन नंबर बी. आता हे छोटे छोटे प्रश्न तुम्ही सहजासहजी सॉल्व करता आणि मोठे प्रश्न आले की तुम्ही गडबडून जाता. काय सांगितलं थर्ड वनमध्ये? अ हॉर्स इज टाईड टू अ पोस्ट. पोस्ट म्हणजे काय? खांबा. टाय म्हणजे बांधणे. काय बांधलंय? अ हॉर्स इज टाईड टू अ पोस्ट. सपोज या ठिकाणी हॉर्स बांधलेला आहे एका पोस्टला. इफ द हॉर्स इज मूव्हिंग अलॉंग सर्क्युलर पाथ. हॉर्स काय करतोय? मूव्ह होतोय. कसा मूव्ह होतोय? सर्क्युलर पाथमध्ये, म्हणजे हा सर्क्युलर पाथ आला. ऑलवेज कीपिंग रोप टाईट. मग ही जी रोप आहे तो टाईट आहे नेहमीच आणि तो अशा पद्धतीने मूव्ह होतोय. डिस्क्राईब 88 मीटर. आणि मूव्ह झाल्यानंतर तो किती डिस्टन्स कव्हर करतोय? 88. मग आपल्या लक्षात आलं पाहिजे दॅट इज द लेंथ ऑफ आर्क आहे. व्हेन इट ट्रेसेस ॲन अँगल ऑफ 72. आणि मग ज्यावेळी तो या पोझिशनला पोहोचतोय, जो सेंट्रल अँगल तयार होतोय तो 72चा असेल. म्हणजेच तुम्हाला एक व्हॅल्यू एसची दिलेली आहे, दुसरी व्हॅल्यू थीटाची. पण थीटा कशात दिला आहे तुमचा? डिग्रीमध्ये आहे. मग डिग्रीचं कन्व्हर्जन आपण कशात करणार? रेडियनमध्ये. लगेच कितीने मल्टिप्लाय करणार आपण? π/180. 36 × 2 = 36 पंचे. एवढं तुमचं स्पीड पाहिजे. 2π/5 रेडियन. थीटा मिळाला. यस तर तुम्ही तिथं लिहित बसायचं नसतं, गिव्हन S = किंवा समथिंग वगैरे. आणि मग आपल्याला फॉर्म्युला काय माहिती आहे? S = R × थीटा. एसची व्हॅल्यू 88 = R कॅल्क्युलेट करायचा आहे आणि थीटा किती आला? 2π/5. हा 5 इकडं घ्या, 2π डिनॉमिनेटरला टाका. म्हणजेच R = 88 × 5/2π. किती झाला इथं? 44. आता 44 झाल्यानंतर डिनॉमिनेटरला कोण आहे? पाय. पायची व्हॅल्यू किती? 22/7. मग उलटी केली तर किती झाली? 7/22. 22 × 1 = 22, 22 × 2 = 44, 5 × 2 = 10, 10 × 7 = 70. ऑप्शन नंबर ए. नंबर 4ला अ पेंडुलम ऑफ 14 सेंटीमीटर. मग लास्ट लेक्चरमध्ये आपला पेंडुलमचा क्वेश्चन झाला आहे. मग पेंडुलमची लेंथ म्हणजेच आपल्याकडं काय असते? आर असते. किती मिळाली? 14 सेंटीमीटर. ऑसिलेट थ्रू ॲन अँगल. अँगल दिला आहे म्हणजेच कोण दिला आहे तुम्हाला? थीटा सांगितला आहे. किती सांगितलं आहे थीटा? 12 डिग्री. डिग्रीचं कन्व्हर्जन आपण कशात करणार? रेडियनमध्ये. π/180. 12 × 1 = 12, 12 × 1 = 12, 6, 12 × 5 = 60, म्हणजेच π/15 रेडियन. फाइंड द लेंथ ऑफ पाथ. लेंथ ऑफ पाथ काढायचा आहे म्हणजेच काय कॅल्क्युलेट करायचं आहे? यस. यसची व्हॅल्यू काय? R × थीटा. फॉर्म्युलासुद्धा लिहू नका, डायरेक्ट व्हॅल्यू टाका. R × थीटा π/15 आणि तुमचं ॲन्सरच आलं बघा, 14π/15. ऑप्शन नंबर डी. मग अशा पद्धतीने एंट्रन्सचे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आपणाला आपलं बोर्ड अगोदर परफेक्ट असणं आवश्यक आहे. आपले फॉर्म्युले क्लिअर असणं आवश्यक आहे. क्वेश्चन वाचल्यानंतर आपणाला एक्झॅक्ट डायरेक्शन सापडणं महत्त्वाचं आहे.